स्वामी सेवा, स्वामी भक्ती म्हणजे काय? अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी भक्त किंवा स्वामी सेवेकरी आहेत. स्वामी सेवेकरी म्हटलं म्हणजे स्वामी त्याची प्रत्येक संकटात मदत करत असतात. त्याच्यावर कुठल्याही प्रकारत संकट हे येऊ देत नसतात. आणि आलेच तर त्या संकटाचा सामना करण्याचं बळ त्याला ते देत असतात. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण स्वामी सेवेकरी म्हणजेच त्याची भक्ती, परंतु ही भक्ती सेवेकरी करतो ती स्वामींना प्रिय आहे का? स्वामींना कुठल्या प्रकारची भक्ती प्रिय असते, ते आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात. मित्रांनो, स्वामी हे या जगाचे चालक, मालक आणि पालक तसेच तारणहार देखील आहेत. तर मित्रांनो, गुरूंची भक्ती कशी असावी? श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, एका गुरूकडे अनेक शिष्य मंडळी होती. ती आपापल्या परीने श्री गुरूंची सेवा करत असत. त्यामध्ये एक श्याम नावाचा शिष्य होता. तो दररोज दूर जंगलात जाऊन सुवासिक फुले आणून ती श्री गुरूच्या चरणांवर वाहत असे. एके दिवशी त्याने आणलेल्या फुलांपैकी एका फुलाचा सुवास गुरूंना भारी आवडला. त्यांनी त्याचं भरभरून कौतुक केले आणि त्याला आपल्या जवळ बसवून घेतले. दुसऱ्या दिवशी सर्व सेवेकरी पहाटे पहाटे उठून ती फूल शोधायला निघाले. प्रत्येक जण धावत होता, आधी मला मिळावी, आधी मला मिळावी. सगळ्यांना भरपूर फुलं मिळाली आणि त्यांनी ती आणली देखील. त्या सर्वांनी सगळी फुले एकत्रित करून गुरु ज्या मार्गावरून आसनांवर बसण्यास येतात, तिथे फुलांचा गालिचा तयार केला. परंतु श्री गुरूंनी तो मार्ग बदलून दुसऱ्या मार्गाने येऊन ते आसनस्थ झाले. श्यामने वाहिलेल्या फुलांचा सुगंध घेऊन आनंदभरीत होऊन त्यांनी ती फुले शेजारी असलेल्या श्री विष्णूच्या मूर्तीवर तिथूनच वाहिली आणि श्यामच्या मस्तकावर वरदहस्त ठेविला. एका सेवेकऱ्याने राहावून गुरूंना विचारले, आपण आम्ही तयार केलेल्या गालिचा वरून का नाही चाललात? या प्रश्नावर श्री गुरु म्हणाले, त्या गालिच्यावरील फुलातून मला हेव्यादाव्याचा, चढाओढीचा, ईर्षेचा सुवासच अधिक येत होता आणि श्यामने वाहिलेल्या फुलातून मला भक्तीचा, श्रद्धेचा सुवास येत होता. त्याला माझ्या ध्यासाशिवाय दुसर काही सुचतच नाही. केवळ गुरुचरणावर आपली सेवा घडावी इतकाच त्याचा उद्देश असतो. म्हणून मला त्याने आणलेली फुलच अधिक आवडली. फुलं जशी मोगरा, सुगंधी गुलाब पाहून चित्त आकर्षित होत. सगळी फुलं एकापेक्षा एक. तसेच गुरु जवळ सेवेकरी ही गुलाबाची जागा मोगरा घेत नाही, तो त्याच्या जागेवर. तसेच श्री गुरुचरणी आपापल्या अशा भावना, श्रद्धा असते आणि त्या भक्ती भावाने तो गुरूंना भजत असतो. प्रत्येक जण गुरुला प्रियच असतो. फक्त एकमेकात चढाओढ करता आपण आपली सेवा निष्कुचित मनाने करीत राहावी. अशी सेवा मला फार फार आवडते.